त्या बिना मिशाच्या नावण्यावर जागोजागी गुन्हे दाखल झालेले असून सुद्धा त्याला पोलीस संरक्षण, त्याच्या सभा, त्याच्या गळ्यात फुलाचे हार आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी दुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे सरपंच मंगेश दादा साबळे यांना नोटीस दिली तडीपार. वा रे वा सरकार, मायबाप सरकार. एक लक्षात ठेवा, मंगेश दादा साबळे हे एक शेतकऱ्याचं पोरग आहे आणि एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे लाखो कोटी शेतकरी ठामपणे उभे आहे. म्हणून शेतकऱ्याच्या पोराचा सहशक्तीचा अंत नका पाहू. वेळ पडली तर तुम्हाला नागरा सकट बैल लावू. नमस्कार, मी सागर कोलते आणि तुम्ही बघत आहात कोलते प्रोडक्शन. तर आज आपण जाणून घेऊया सरपंच मंगेश दादा साबळे यांना तडीपार का करण्यात आलं. सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर एखादा प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी, दीनदुबळ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी आवाज उठवत असेल, त्यांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करत असेल, तर त्याच्यावर लगेच कडक कारवाई करण्यात येते. मग प्रश्न असा पडतो, या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का? नेमका मंगेश दादा साबळे यांनी असा कोणता मोठा गुन्हा केला की त्यांच्यापासून सरकारला धोका आहे, त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेला धोका आहे, की त्यांच्यापासून त्यांच्या गावाला धोका आहे, म्हणून तुम्ही त्यांना तडीपारीची नोटीस दिली? हे सर्व कारण जनतेसमोर स्पष्ट करण्यात आलं पाहिजे. आणि दुसरीकडे काही व्यक्तीवर गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा त्याला पोलीस संरक्षण मिळत आहे, अशी चर्चा आता सर्व ठिकाणी रंगली आहे. प्रशासनाने याची लवकरात लवकर स्पष्टता द्यावी. मग सर्वसामान्य माणसाला वेगळा नियम आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला वेगळा नियम असं समजायचं का? मान्य आहे, गरीब सामान्य नागरिकांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कायद्याचा आदर हा केलाच पाहिजे, पण प्रशासनाने सुद्धा कायद्याचा समान वापर केला पाहिजे. सरपंच मंगेश दादा साबळे यांच्याविषयी पहिले संपूर्ण माहिती काढा. कुणाच्या दबावात येऊन, कुणाच्या सांगण्याहून प्रशासनाने आंधळेपणाचे सोंग घेऊ नका. कायदा जर सर्वांसाठी समान असेल तर अंमलबजावणी सुद्धा सर्वांसाठी समान झाली पाहिजे. एका गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याच्या पोराला तुम्ही डायरेक्ट तडीपार करता, सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता, तडीपारीची नोटीस देऊन सुद्धा तुम्ही त्याचं इंस्टाग्राम सोशल मीडियाचं अकाउंट बंद करता. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मंगेश दादा साबळे यांच्यावरचे जे आरोप आहे ते पहिले तपासा, खरे आहे की खोटे. कोणी खोट्या स्वाक्षरी दिल्या, कोणी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला का, ही सगळी बाब पुन्हा एकदा तुम्ही तपासून घ्या आणि काय सत्य आहे ते जनतेसमोर स्पष्टपणे मांडा. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.